आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनिकेत देशमुख. वेलकम सर. नमस्कार. तुम्ही ऑर्थोपेडिक सर्जन कसे झालात? ऑर्थोपेडिक्स अशी ब्रांच आहे. MBBS झालं, परत प्रिपेअर केलं, परत ऑर्थोपेडिक्स इज दिस ब्रांच. युअर थॉट का कोणी इन्स्पायर केलं तुम्हाला? इन्स्पायर नाही, सोशल थॉट आणि इन्स्पायर म्हणता येईल तसं, कारण का माझी फॅमिली ऑलरेडी सोशल फॅमिली आहे. हां, हां. माझे आजोबा जवळपास 11 वेळा विधानसभेमध्ये निवडून होते. मी परत अजून गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये सिनियर रेसिडेंट म्हणून सोलापूर VM मेडिकल कॉलेजला ही जॉईन होतो. की मी पहिल्यापासूनच माझ्या आजोबांपासूनच आमच्या घरामध्ये व्यायामाची लोक ऑर्थोपेडिक समस्यांकडे का दुर्लक्ष करतात? फिजिकल ॲक्टिव्हिटीज. काय कसं असतं, बोनच्या एक वेगवेगळ्या स्टेपला वेगवेगळ्या एजमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची ग्रो असते. अपार्ट फ्रॉम ऑर्थोपेडिक सर्जन तुमचं सोशल वर्किंग कसं आहे? तर माझं फायनल इयर MS असतानाच मी 2019ची इलेक्शन हे केली MLA ची. त्यावेळेस मी माझा फायनल सेमिस्टर सुरू होता, परत मी शिक्षणासाठी गेलो. राजकारण म्हणून नाही, पण ते आजोबांमुळं सोशल वर्क हे आम्हाला आमचं कर्तव्यच आहे ते सगळं करणं. कारण का ज्या लोकांनी 50-55 वर्ष आजोबांवर प्रेम केलं, ती लोक अशाने बघतात, त्यामुळे आम्ही ते काम करतो. क्षण स्वतः लिहून देतो की तुम्ही मला हे करा, म्हणजे तुम्ही मला कट करू शकता. असं लाईफमध्ये तुम्हाला कुठंच नाही. सूर्य, चंद्र, दिवस, रात्र याप्रमाणे ते चालत राहतं. आणि मग त्यावेळेसच त्या सगळ्या चांगल्या गोष्टींची पण किंमत त्यावेळेसच असते, त्यावेळेस तुम्ही डाऊनफॉलमधून येते. सो आय बिलीव्ह इन कर्मा. तुम्ही कोणाचं नुकसान आज करत राहिला करप्शनच्या माध्यमातून, उद्या कोणतरी तुमच्यावर करप्शन करून ते सगळं तुमचंही जाणार आहे. मेडिकल क्षेत्रामुळे मी माणसं श्वास थांबताना बघितले, पण काही घेऊन जात नाही. म्हणजे समोर आमच्या समोर डेथ होत असते, आम्ही पेशंटच्या रिलेटिव्हना समजून सांगत असतो. अल्टिमेट ट्रूथ इज डेथ.